मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचा डे 2 मध्ये, दुसऱ्या दिवसामध्ये. आणि आंघोळ झोपी मस्त झाले, फ्रेश वगैरे झाले ना. आता ऑलमोस्ट दुपारचे वाजले 1:15 आणि आपण तर पहिला डेस्टिनेशन आपला जेवण. आय थिंक आमचा मागच्या वर्षी जाऊन कॅल्क्युलेशन हे वर्षाचं कॅल्क्युलेशन केले ना, खाण्यावर जो पैसा खपतो ना तो पहिलाही खपतं खाण्यावर. तर असं काही ते तो आवडे ऊन भाईसाब आवडा ना भाईसाब ऊन म्हणजे असं बीचवर जायची डेअरिंग कधी काही समजत नाही. मी तर सजेस्ट करेन संध्याकाळी 4च्या नंतरच निघा भाई, फुकाट कालावाल. मला पण घराच्या अंगडे दुपारची बाहेर नको निघू, तुम्हाला कारण माहीत असेलच. तर तुम्हाला दाखवता कोण काय काय करतं. जेवढे तुला दाखवू काय थोडासा दाखवते. अरे बाबा माझा टेक असं गुपचूप बघून ते काय करतायत पोरं, तुम्ही मला सांगा काय करतायत. हो, आणि पिलू यांचा उदास झालेले कारण त्यांचा एसीचा काय होत नाहीये. त्यांना गरम एसी थंडी एसी पाहिजे आणि ती थंडीच होत नाही. आणि ते पोरा आराम करतायत आणि तिथं एक पोर आहे व्हिडिओ कॉलवर, जसं की ते सीन. आपण जाऊया आणि तुम्ही ड्रेसिंग म्हणजे अशी येत नव्हती, आउट ऑफ सिलेबस आहे. म्हणजे ही मी बघली नव्हती. निलेवर चॉकलेटी घेतले काही भलताचं काहीतरी, पण चालेल कारण फक्त जेवायला जायचं आणि वापस यायचा. आणि येताना मे बी आम्ही स्कूटी आणू. पराव इथं भेट लागले. यो एक ड्रेस येतात आणि जोड्या घालील बोलतो. नंतर ना आत्ता घालायचा रुमाल तुला नाचवायची इथे घालशील तर जावं. 850 दे सर, तिकडे गेलता मी पैसे देतात तुम्ही जाऊन घालायचं. बघा बघा, विषय गंभीर, विषय गंभीर, विषय गंभीर. फुल जोरदार, फुल जोरदार. जो भारी वाटतो तुला चेंजिंग रूम पण शॉर्ट्स आहे जोड्या इथे येताना. घे मग शॉर्ट्स येतो बिल काढून ठेवले येताना जेव्हा भूक लागले म्हणून. आता शी यार पोराव, तुम्हाला तुमच्या आधी पहिलाही भारी कंटे आणलेला भाई. शी थोडक्या आधी राहिला भाई, एवढ्याने थोडीशी डेअरिंग नाही. आपल्याला येन बघू इथे इथं भाई वाटतं का जरा. पण तिथं रोज नवीन नवीन मजा येतं. हॉटेल चेंज केले बरोबर, हॉटेल चेंज. तिथं थोडासा मेन्यूचा जरा या होता, समजत नव्हता नीट काही. म्हणजे समजलं ना, त्याला थोडासा चिकनचं पीस कमी देत होतं ते. तिथं 4 देतात, इथं 8 देतात त्याच्यामुळे. आणि चिकन मेन आहे. हां, मग इथं आलं जरा द ग्रेट पंजाबमध्ये. यो बी वेगळा, कालपासून रिपीट कुठचाच नाही केला, वेगवेगळ्या ठिकाणी खाता. आणि माझ्या खूबसूरतीची तारीफ करायला होती थोडीशी. यो कोण तारीफ करा नाही, आधी बी तारीफ करा जरा. गबला दाखव, दाखव गबला, दाखव. नाही गबला गबला दाखव ना. गबला दाखवायचे पैसे येतो. रखो हम ले लेंगे. और एक ना स्टोरी आहे. ही गाय इथंच उभी होती ना, तिला भाई आम्ही चपाती दिला खायला आणि लिटरली बघत होती. म्हणजे कंटिन्युअस जवळपास ना 10 मिनटा. इथं ना चपाती नव्हतं भेटत, तुम्ही तिकडं चपाती आणणार गेलता भाई. फुल गरम मध्ये चपातीला थंडा गेला आणि मग एक मस्त प्रकारे पुण्याचं काम केला. पुण्याचा आता बाप कमी होतील ना आपलं. परत चिकन हंडी म्हणजे यांचा चिकनचा ना, आमचा वेजचा भाई. येऊ दे जरा. जय पाटील जय. टेस्ट ना व्हेजची बी नॉन व्हेजची बी क्लास. चुम्मा भाई चुम्मा. गोवा असं वाटतं खायला गेल्या, मजा येतं. मस्त तिखट असं लवंग्या मिरच्या टाकल्या ना, घरा जाऊन एक वाट लावणार. आणि बघा प्रत्येकाचं ड्रिंक भाई आज भाई. म्हणजे राडा भाई पाटील इथे इथं मच्छवाला घेतले आणि मी इथं मच्छा भाई. दिसता दिसता पाटी काका आहेत ना, ते पिसाले माहीत आहे. त्याचा कंटेंट दाखवू तुम्हाला. बाई रोट्या आल्या बरोबर. आपण सर बोलता इथं जे रायडिंगचं वगैरे पॅक असतात ना, वॉटर स्पोर्ट असतात, तो आपण इथं डिस्कस करायला आलं. म्हणजे आपल्याला करायचा मागच्या वर्षी आपला रिलेला. तर पोरांची मीटिंग इथे चालू आहे. बघू आता काय कसा रेट नाही देतात. असं करणार आहे भाई गोव्याला आले तर. काय बोलते जोड्या? हां, तोडला पैसा गेला तरी चालेल.
चालत जाऊ घरा. अंगाचं कपडा एका लागलं तरी चालतील. अंगाचं कपडं पण मास्क केला का नाही पाहिजे आमचा. ओके चड्डी पण विकू आम्ही पण मास्क म्हणून पण बरोबर फिक्स करून भेटा. बरोबर आता आपण लिहाव स्कुट्या बघायला आणि स्कुट्यांचं रेट आम्ही करतो इथं तुमच्या आधी बघता. त्यामुळे पुढे जायचा. इथं 300 इथं 400. अच्छा चालेल भाई आपल्याला साधी बिधी काही नाही आपल्याला चालवायची म्हटलं. ठीक आहे येता. आता स्कूटर घेतल्या ना मी. आता आम्ही ना 500ला पेट्रोल लागू जे मावणार नाही. आता भांडणं होता वाचल्या. चला शांततेत चला शांततेत या. पेट्रोल टाकी चालू हो पोऱ्या. आणि पेट्रोल टाकता एक किस्सा आला तुम्हाला बोललो ना त्या. तो कसा भाषामारी होता. यो नंबर जे नाव विसरी काय करत जा करा. एक तो होता एकटा म्हणजे आपण तो भांडणाचे नसतो का त्याचाच जरा. आता एक तर मेन बात आहे का पेट्रोल टाकू आणि भाई तो वोटर राईटची डील कन्फर्म करायची आणि रोजचे कसिनोला जायचं असं सध्यापुरता तरी प्लॅन आहे. तोच प्लॅन भाई करायचा कारण हे प्लॅनमध्ये दम जो आपण तुम्हाला बोललो ना वॉटर राईडचा. इथं पेट्रोल पंपच एक वॉटर राईडचा म्हणजे पोऱ्या भेटला तर तो म्हणतं जर तुम्ही ब्लॉगमध्ये प्रॉपर करत असाल पब्लिश वगैरे आमचं पण दाखवाल तर भाई ह्यूज डिस्काउंट्स आणि सर्व्हिस पण टॉप भेटेल. त्याचं डिस्कशन सध्या होतं इथं चालू आहे. सो होप फॉर द बेस्ट. एक तर ठरले आपला जर यो बाय चान्स आपल्याला बेस्ट भेटेल समज ये पैशान बी भाई तुमच्यासाठी बी चांगला होईल ना माझ्यासाठी पण चांगला. म्हणजे समजलं का हे खास 2 फायदे याच बोलता ना काही चुकला असेल तर माफ. चालू डील चालू आहे सगळं बघू आपण काहीच आपल्याला बेस्ट डील भेटले आणि आम्हालाच नाही ते आमच्याबरोबर तुम्हाला पण भेटेल जर तुम्ही समजला ना. तुम्ही कोणी पण कधी पण इथे याल ना तर मी याची सर्व डिटेल तुम्हाला नंतर मी सांगता. कारण ये व्हिडिओमध्ये तुम्हाला जो सॅटर्डेला इथं हे आपलं सॅटर्डे आहे का आपलं सॅटर्डे आहे ते व्हिडिओमध्ये प्रॉपर तुमच्यासाठी म्हणजे आमचा बी एक्सपिरियन्स आणि तुमचा पण याचा ऑब्विसली कमीच वर तुम्ही रेट काढू शकता कुठं पण आणि मग इथं नंतर येऊ शकता. तर खतरनाक होणार तो सॅटर्डे ब्लॉग बनेल ना रायडिंगचा प्रॉपर जबरदस्त. आता आपण घरात जाऊ जरा आराम करू मस्त सेक्सी बनू आणि कसिनोला निघू. कसिनोचा अजून कन्फर्म नाही पण तिथं गेल्यावर बाहेर एजंट असतात त्यांचे थ्रू काहीतरी या होतं समजता ना तो विषय आपण करू. आजचा दिवस तर द्यावा आपण कसिनोला. चला रे टाईम नाही आहे. आणि ही बघा आजची राईड माझी ही आहे बाई चिंपांजी चिंटुकली पुंटुकली. चला पोरांनो आणि पोरींनो गोवामध्ये तुम्हाला गोप्रोचा व्ह्यू कोण दाखवेल फक्त मी दाखवेल समजला ना. त्याच्यामुळं बघा. हां तर विषय काय माहिती आहे का व्लॉगर असल्याचा फायदा कुठेतरी झाला असं वाटतं कारण त्यावी रेट बी मस्त डिसेंट लावले आणि फॅसिलिटी बी कडक दिल्यान आणि त्याचा फायदा मनास नाही बोलल्या जसं तुम्हाला पण होईल. मी सांगेन ते ब्लॉगमध्ये जेव्हा आपण वॉटर राईड सर्व करू प्लस स्कुबा बी बाह्य प्लस खाना बिना नाश्ता बिंटा ड्रिंक पण आपण ड्रिंक्स नाही करत. यू नो व्हॉट आय एम सेइंग ट्राइंग टू सेट टू यू असं काहीतरी सीन. तर जा पण बाई करा आता काय बरं वाटतं जरा थोड्याशा गोष्टी बरोबर चालल्यात असं मला वाटतं. हां बरोबर आपण सगळं तर आता डन केले आणि सध्यापुरता 4:30 झाले. आता काय करू माहिती आहे का आपण आता आराम करू आणि आरामाच्या नंतर आपण फायनली जाऊ कसिनोला. कसिनो अजून पण डन नाही तो कसं काय जायचा पण करू बाई कारण तो करायला आल्या 5:30. ठीक आहे चला अर्धा पाऊण तास आराम करू आणि मी भेटता तू आणि इथं भाई लई पसारा भेटता. 2000 years later. संध्याकाळचं वाजल्या 6:45 आणि गाड्या आता निघणारच सीधा कसिनोला. कसिनो कुठचा माहित नाही पण आपण तिथे जे कसा करणार आहोत आणि फर्स्ट टाइम भाई भेटल्या जे 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 धनाजी जे जे मेन बात ही जेव्हा रिलीज झाली ना तेव्हा म्हणजे मी सगळ्या लागला भाई लगेच भाई इकडं तिसरा बी ऑन द वे आम्ही संगली लागे जेवण टाक असं काहीतरी सीन ड्रेसिंग जर थोडेसे झोल्या पण ठीक आहे भाई खास गोव्या हाती घेतल्या समजलं ना गोव्या हाती घेतले तसा. चला तिकडे जाऊन पहिले तर भाई आपली जी शिप आहे ती कन्फर्म करू आणि मग एकदा अशी कन्फर्म झालं एकदाशी आतमध्ये गेला मग तुम्हाला फक्त दाखवायचं बघायचं. आज तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आवरा असं म्हणजे ना आवरा खाऊ ना असं खाऊ पक्का असं म्हणजे एक्झाम्पल आहे. अगस्त
मला वाटलं आगच तर बोलेल पण ठीक आहे चाल चला ना आता तुम्हाला दाखवता मस्त मस्त हायवे जे कसं मिळून जातं या माझ्या बरोबर अजिडे राहतो या 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 माझ्या पिल्ल्यांनो या चालल्या ऑन द वे असं ना तुमच्यासाठी ना असं गाणी बोलावं असं वाटतं पण जरा ट्रॅफिक आहे ना त्याच्यामुळं वाईब नाही बघा आपला इंडियाचा झेंडा बघा कच आणि मला माहित नाही माझा आवाज येतो की नाही कारण हवेचा विंड ब्लास्ट एवढा भाई डेंजर तर पोराव पोचले आपण फायनली आणि बघा समुद्र इकडं आणि या सगळ्या आहेत ना त्या बोटी लागलेल्या आहेत शिप्स बोलतात त्याला शिप्स यू नो व्हॉट आय एम ट्राइंग टू से टू शिप्स आणि आता आपण पार्किंगचा विषय करणार आहोत गौतम गंभीरमध्ये आणि ॲज ऑलवेज पार्किंगला पैसे इथं घेणार असतीलच फुकट कोणी दे नाही गोव्यान समजलं ना असंच काहीतरी असंच काहीतरी सेल तर या मला वाटतं गेल्या वेळेला फुकट लावलेली का मग चला बाई लावा ना पला चला लगेच विषय करून टाकू पला बाई पला चला आल्यावर बोराव चालल्यावर पण मी कन का अरे भाई मी ती गोष्ट सगळीकडे बघली आणि भाई इथं बी ही बा चल अरे भाई ब्लॉग बनणार विमल काय करते इथं ए विमल वेडे होपफुली मी चिकना दिसत असेल कॉम्प्लिमेंट कवा तरी द्या भाई काही चांगला बोला नाईस ब्लॉग लिवापेक्षा भाई कवा लिवा छान दिसत होतास आज आपला छान दिसत होतास आज का भाई काही ना काय याला रियालिटीशी तुम्ही वाकिफ करतात त्याबद्दल तुमचा कॉंग्रॅच्युलेशन भाई रियालिटी सांगा लागेल तो व्हिडिओ आता थांबवा ना रियालिटी सांगा काय आहे काय होऊन जाऊ दे याच्या लुक्स बद्दल काही बोलूच नका नुसतं बोला कडक व्हिडिओ तोडलाच भावा एवढाच बस पुरा हो हे बघा यो पाणी बघून भाई असं वाटतं ना गहिराई पाणी आहे यो करता ना मग करतो लवकर टिकटा करता लई मागत भाई तिथं चकट्या होणारच आज पिलू सांगतो चकटी करू नका मी सांगतो चकटी करा बघू माहोल मस्त बघ ना जायला तुला म्हणजे झुंबर सगळा जायला तुला फक्त आम्हाला जायची खोटी आहे बघ झार रा आम्हाला बिग डॅडी हो हा आपला 8 ते म्हणजे 2 3 4 पुरावी ऑलमोस्ट डिसाईड झाले का रोज करायचा भाई बिग डॅडी साल्ट्या जेले तरी चालतील या साल्ट्या करायला भेटेल नाही इकडे भाई साल्टी चांगले उरले ना भाई 3,500 एक म्हणजे 3.5 गुणिले 6 किती भाई तुम्हीच करा ते मोस्टली का बोलता माहिती का एकच्या आधी ना बंद होते त्याची मला मग एकच्या आधी 2 लॉबी मध्ये वेट करायला येता 1 मिनिट फोटो करायचं का ना फक्त मला लॉबी दाखवून दे पोरं इथून आपल्याला ती शिफ्ट पिक करेल ऑलमोस्ट सो फोटो काढून घेता यांचं त्याला बरोबर ड्रायव्हर तिकडे आम्ही यार लागले ड्रायव्हरचे इथं आम्ही इथं जरा मजा करू ना कुठं माहिती का आपली मी तुम्हाला सांगता इथून तर माझ्या नजरेंत दिसत नाही पण हे जवळपास कुठं हां वन ऑफ द बेस्ट भाई मा यो पाच भाई वाऱ्या हरका नाही बरोबर निघलो आपण आणि मगाशी आपण माहिती ते हायवेचे वर्ष आलेलो तो ॲक्च्युली तो आज तिथून आपण आलतो आणि आता एक लागत जातील माझ्या समोर मला दिसतं मॅजेस्टी हिल्टन बिग डॅडी वगैरे जाम आहे सध्या आपण बिग डॅडीमध्ये चालल्या एक्सायटेड आहोत फक्त एकेला भाई कसिनोमध्ये एंट्री नाही आहे तो यो आहे कारण आधार कार्ड विसरू नका पण ये मध्ये एक आम्हाला लूपहोल भेटले जर कोणाला पैसे वाचवायचा असेल ना मी तुम्हाला निघताना सांगेन मी क करायचा ना क नाही बघा म्हणजे आमचे ब्लॉग बघण्याचे किती फायदे आहेत भाई तुम्ही ॲक्च्युली भाई घरा येऊन आम्हाला असं खुशी 100-200 द्यायला पाहिजे काल याचं ब्लॉग बघलं जुलब बंद उपाध्येकडे जायची गरज नाही माझा ब्लॉग बघा तेव्हा पोरा तुम्हाला दाखवता मागची वेळी शिफ्ट दाखव ही डेल्टी ना ही कसिनो प्राईड आणि मागची वेळीची शिप ना पोरा ही बाई तुम्हाला तुमच्यासाठी ना मी करता बाई
ते मॅजेस्टिक ट्राय करतो. इथं गेलो आपण मागच्या वेळेला आणि ये वेळेला आपण चालले आहोत. काय रे भाई कुठे गेली शेती? अरे मटका का वाटतं भाई, आऊसा का वाटतं हर्षद? बिग डॅडी म्हणजे मोठे पप्पा. मोठे पप्पा कसिनो बरोबर. पाखरं दिसतं का तुला? बारके बारके पाखरं त्याला या आता उतरल्यावर भेटता या. मला पहिले समजा नाही पाखरं करायची एलेन जोड्या चिमण्या मला भेटायला आले. अच्छा तूच का तू त्याला कसिनो मध्ये नाही घेतला? बरोबर पोहोचलो आपण इथं. आता मोबाईल ऑब्विसली बहुतेक कसिनोमध्ये आवाज ना, बाकीच्या इथं अलाउड सगळा भाई तुम्हाला A to Z दाखवेल. या बरोबर या थांबले बरोबर. यांचं झुंबर बा जसं याला मुलव्या दिले. आता कोरोना वाटतो ना, कोरोना वाटतो भाई. कोरोना वाटतं कोरोना. असं बरोबर येऊ झुंबर बघा. अरे तुझं काय विषय भाई, तुझे काय तुझ्या अंगात असे आत्मा आले तुला खेचले भाई वरती. आणि तुझी हाडा कुठे आहेत? हे याला पुल्यांची शी. आता आलो भाई गाण्याच्या सेक्शन इथं भाई तोरा भाई पोरं इकडं बघा. यो एरिया व्हेजसाठी आहे. तिकडे तुम्ही जाल ना, तिकडे एरिया नॉनव्हेजसाठी आहे ना. आम्हाला ना ॲक्च्युली मध्ये बसायला जागा नाही, पण इथं जो एसी आहे ना, एसी भाई टॉप नो जरा म्हणजे भाई गरमीचा ग पण नाही लिटरली भारी आहे. हर्षल आणि पिलू एक कपलच्या बाजूला बसले ते कपल आता अनकम्फर्टेबल होतात आणि उठतील आणि आम्हाला जागा होईल असं आम्हाला वाटतं सध्यापासून. बघूलेच बरं ॲक्च्युअलमध्ये इथं शो चालू आहे आणि आमच्या एके पार्टनरने बघ म्हणले भाई कोळंबी हलवा आईस्क्रीम होतं भाई सब तोडणारच पोरं आता पाटील. हा नॉनव्हेज भाई तू नाही. आणि बरोबर अजून एक डिश आलेली आहे बघू एकदा तुम्ही. पाणीपुरी इथं सखणं इथं या. इथं बरोबर येणार आणि इथं डान्स इंडिया डान्स. पिलो व्हॉट इज दिस? इट्स कोकोनट कोला. ओ माय गॉड. आणि मी नाही घेतले त्यावरचा स्पायसी मॅरी. अरे नावा कुठं बी काही नाही चारी. हा माझ्या आधी राव स्पायसी मॅरी मध्ये काय माहिती का, पेरूचा फ्लेवर आणि लिटल स्पायसी. मी म्हटलं एकदा स्पायसी खाल्लेला मॉकटेल तर यो ट्राय कर लागेल. ओ माय थँक्यू सो मच. ओ माय गॉड वॉटर यो प्लीज. तू माझा मसियास चाल पुरं आता बरोबर. आज केहर करून टाकू. यो टाक सलाड टाक जरा बघा बरोबर. लागते तसा. हा तुझं बी टाक तुला बी बरं. आता मशरूम मध्ये असेल तर या मी तिथं घेणार नाही भाई. ऑलिव्स वगैरे भाई सगळं. अरे इथं तू पाला टाक ना, पाला पाला टाक. यो पाला कसा बर्गर मध्ये तेवढा नको भाई, कमी कर. हा बस. काय दही बी नको कॅन्सर. स्टीम राईस जेवायला बिवायला नको भाई. जेवायचा नंतर बघू चल पुढे मेन बघू भाई. गावात ना चल पुढे चल. ठीक आहे. हा भाई यो जे वेज कावटी टॅव काही तर नवीन भाई यो. नड अरे तुझं म्हणत आहे सॅलेड वर कोणते. ठीक आहे मी तू ऍडजस्ट झाला तर थोडासा टाक. मस्त वाशा आहे. हा घे नडला वाटी ठिकाणा घेतले मला समज नाही. टाक मी आहे नाही मला लागतं काजू कतली जास्त गेंटा जादू आला तुझ्या हलवाडी बस तुझं म्हणत नाही. आणि तर पोटच भरलं गावाचं ना. चल आता या जे मला केक जे भाई केक देता पहिले मला काजू कतली खाऊ घे भाई घे भाई. तुम्ही माझा हात दुखा लागला भाई. येस ना मोठा हलवा कोण टेकत भाई दुधी हलवा. मला ना यो एक दे आणि यो एक दे बस. मी चाललो करा. गुलाबजाम कांदावाला नको तो तुला ठेव कालावाला गुलाबजाम. आईच्या गावात याने घडले बाई. एक टाक चल पाटील. एक जे याच्या आईच्या गावात याने तर केहर केले बाई. याने टकला ना बरोबर. मी दाखवीन तुम्हाला. काला गुलाबजाम टाक. मी टाकीन. ना बाई दादा बरोबर पहिले आधी टेस्ट बघून मला
फुल स्पायसी. आणि लोक आपला टाइम करून बघतात असं नको रे तुमच्यासाठी. अरे इथं ना तुला आणतो ना आवरा खायला ना या कमीच म्हणजे मेन म्हणजे असं टाइमपास अरे केक खाव हलवा खाऊ या खाऊ त्या खाऊ काही समजत नाही पण या तुम्ही येऊ प्या लोक माहिती का येऊ त्याचं काहीतरी बोलतात ना मग मॅरी बिरी काहीतरी स्पायसी मॅरी म्हणजे पेरूला तिखट मसाला लावले असं काही. आणि पोरा बसले इथं पिसालल्यान तुम्ही बी पिसला लाईक सबस्क्राईब मध्ये मी या खतम करताना भेटता. आपल्या एककडे जोकर करतो जोकर लोक अच्छा जोकर जोकर बघूया जोकर बरं तो दाखवतो तोपर्यंत तुम्ही भाई हलवा का बघा हा दादा दाखवा. याला माहित होतं जोकर होता. अच्छा अच्छा नाईस आर्टिस्टची इज्जत करा भाई. ठीक आहे याला माहित होतं पण जो काहीतरी प्यायला आणले डाळिंबाचा ज्यूस खायला आणलं करा. यस सर गाडी घेऊन लिया शेवपुरी. ओ माय गॉड पेंट वाला हो भाई साहब भाई हो मुझे मिलू. अरे खाले का मी पिले जास्त जो पोट भर रास आहे ना पण आता मला वाटतं थोडासा आपण आराम करावा रेस्ट करावा आणि जरा थोडासा खायचं जास्त ना पिला ना म्हणजे. पण आता ऑलमोस्ट किती 6:15 आल्यात. मला वाटतं शोभी बाबू आणि जे आपलं कसिनोचं जे या कसिनोच्या तेलाला पैसे दिले ते कसिनो गेलो तोपर्यंत मला वाटतं भूक लागत. भाई हर्षल मालिनी भाई काहीतरी आणले बघा तुमच्यासाठी भाई दाखवता. नाही लांबच्या भाई आणलाय. हर्षल बोलत झाला तेवढी लाईन लावून अन्नाचा मिनी ना हात टाकतील. ए भाई बोलला तो बोलला भाई नाद केला भाई भारी दाखवू दाखवू दाखवू. अरे मला भीती वाटते कॉपीराईट क्लेम वगैरे येतील बोलतात स्पायसी मॅरी. माझा सूर बघला का बन रहा है वा. याला आण ना तू येशिव पिलू हे बघ कशी डगरा भरताना. उसको डायरेक्ट में चेंज किया इधर चेंज था. बरोबर यो मगाशी मी पिला त्याच्यामुळे परत सांगता याला प्रॉपर मिंटची टेस्ट लागतात. तुला गाणी समजला बरोबर. आता जाव कसिनो केला ना तिथे मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे फक्त आवरा सांगता भेटता खेळून झाल्यावर. 2000 years later. बरोबर इथं वॉशरूमला आले आम्ही. ए जोड्या आणि जिंकलेले आपण किती जिंकले? 3000 रुपये जिंकलो. 3 जिंकल्यावर 3 जिंकल्यावर 3 भाई साहब लुकिंग नशीब भर हर्षल म्हणजे जायला 3000 जिंकलो भाई. झिरो इन्व्हेस्टमेंट हर्षलने 5000 द्यायला नशीब होते. किंग ऑफ द रिंग जोड्या मुठा मुशी मगाशी लिफ्टनी नव्हतं गेलो भाई. आता बरं लिफ्टचा जरा बघू. ही सरळ यांच्या चेहऱ्यावर 3000 जिंकायची खुशी आहे का? हे बरोबर मी ऍक्च्युली तुम्हाला नीट माहोल यांना दाखवलं नाही. बघा तुम्हाला माहोल दाखवता कसा सीन आहे भाई. असं पिसाल नाही सगळं. आणि 12 नंतर जे दारू पितात 12 नंतर बंद होतं का 12 ते 1 मध्ये तुम्हाला फक्त असे पदार्थ प्यायला भेटले बघा.
मॉकटेल बन, लिकर बन, सर्व बन. ओके, फक्त सॉफ्ट ड्रिंक्स. बरोबर. बिग डॅडीची एंट्री काहीतरी 3,500 आणि जोड्याचा मामा नंतर भेटला जो कसिनोमध्ये बसलेला. तर मामा म्हणता फक्त फोन करायचा होता, फुकट झाला असता सगळा. म्हणजे जागो भाई 19,000 वाचला असता. पोरा विचार करा मला कसं म्हणते रोमांचे लेवा आता 19,000 लॉस केले. तुला तर खास भाई ते नंबर बी मिळता की नाही? अरे एक नंबर दिलता संत मामूद गेले फोन कर. नाही आम्ही देतो ना तुला पर पर्सन 3,500. रूम वर गेले हे बरोबर काहीतरी बघतार चटरपटावनी भेटता तुम्हाला. या जोड्या भाऊ या भाई खास भाई जीव बघ असला भाई जोड्याचा. हा भाई इथं एक मैफिल चालू हो भाई. मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगू नाही शकत जी मैफिल चालू हो ना इथं. वाट लागले पूर्ण ब्लॉग मध्ये मला बघता दाखवता नाही सांगता नाही. एक गिरण तो ब्लर करून टाकला व्हिडिओ. आवाजाचा काय करशील. आवाज कसा आहे याची कपडे बघा ना याची रेसिपी बघा. तरी काय काय आणले तर याने आणले ते वांगी वाटा उकरलेली आणि मॅगी आणि प्लस आणि काय आणले लिंबू आणले लिंबू. आणि बघा किती खुश आहे एक्साइटमेंट. आणि गाईड तुमच्यासाठी एक खास म्हणजे बोला गेलं ना तर हा एक बघा हा विचित्र प्राणी याला फक्त दुसरा राऊंड या काहीतरी अजून एक शो चालू वाटतं. पुन्हा एकदा या मला वाटतं बरोबर थंड आणायला लागेल. थंड आणायला लागेल. औरा खाले ना तुम्हाला सांगता असं युद्ध होणार बाथरूम मध्ये. ज्या मिसाईलला कुठच्या सर्व मिसाईल भाई फेल होणार. आणि कुठे गेले इथं बाहेर गेले ना पाटील गेले आला उसको लगेगा टाइम. आ जाओ. गौरव शूट करता जमला तेवढा केला भाई पण मजा आली. चला का भाई काकाच्या मुश्या होत्या का नकली होत्या का डुप्लिकेट होते काही समज नाही भाई. पण काका किंग वाटो होता. अच्छा यो ग बाई तुझी का अवकात वाढली का रे काळुड्या. अरे भाई मॅचिंग मॅचिंग स्टार्टिंग. हा सॉरी बोला हा हा तो काहीतरी बोलतो मला शिव दिली वाटतं त्यांनी. भाई मला आता समजलं मगाचपासून तुम्हाला बोलतोय पाखरा. हे बघ कसं लाईटीवर बसलेला असता आईलाच ना. पण मला एक समज नाही त्यांना का खायला भेटतं तिथं कशात लाईटीवर. यू पकडाला. अरे ये इकडे ये तू. अरे ये अभी ये डान्स करी होतो बाजू तुला आता दिसलं. हे डान्सर भाई. आपण गेलेला चालू करते. किती नशीब भाई त्यांचं चांगलं भाई. त्यांना माझ्यावर ट्रॅव्हल करते. काय बोलतंय हा आता कुठं जावं काही नाही जावं काही माहित नाही भाई. फोटो करा बोलतो आवाज दिला 3,000 जिंकल्या दाखवलं तुम्हाला भाई. आता आवरा बजेट आहे ना आता जाऊ दे. पैशाची तोहीन नाही करीत. पैशाची टोळी नाही घेईन. पैशाला भाई नमस्कार. परमेश माळी प्रसन्न. हर्षल माली नाही का. हर्षल माली प्रसन्न 2. कॅमेरा भाई असं म्हणजे ऑल टाइम भाई चालू खतरनाक. या सॉरी
सुरुली त्याची उठा साब्बाशी करते आईच्या गावात ना. चला आता काहीतरी एक त्याच बीच वर जाऊ. बरोबर. आता ऍक्च्युली ना इथे एक बीच आहे, तिथं आम्ही केव्हा गेलो नाही. त्याला बोलतात सिंगमची शूटिंग झाली तिथला मिरामार बीच. तर तिथं आपण चाललो आणि सध्या बोलतात 1:30 वाजल्यानंतर भाई तुम्हाला तर माहिती आहे गोवा बोले तो रात्रीच खेळ चालेल. तर तिथं पोचूया आपण विथ आपल्या गोप्रो व्ह्यू. चला बरं पुन्हा एकदा तुम्हाला गोप्रो व्ह्यू आणि इथला जो माहोल बनले ना भाई गोव्याचा, वाव. ही बघा अशी भाई लाइटिंग वेटिंग फुल. एवढी रात्र झाली ना आपण बीचकडे चाललो आणि बीचची हवा मला लागतं कारण जी थंडी थंडी हवा फेकतं ऑब्विसली समजून येतं त्या जवळपास बीच आहे. चाललं भाई आपलं असं बोलत बोलत रमत रमत चोमे चोमे पोंगे पोंगे पाव. याचं भाई गोप्रो असं ना गोप्रो जायला तर ना म्हणजे जो तुमच्याशी बोलता बोलता म्हणजे ड्राईव्ह करता करता बोलायचं या ना व्हायचं म्हणजे खतरनाक. आणि तुम्हाला पण फील व्हाल का तुम्ही माझ्यासोबत स्कूटी चालवतात गोव्यामध्ये खरं आहे की नाही. पप्पी द्या चला. खूप सारं प्रेम. बाय लव यू टेक केअर गुड नाईट. मस्त लाईटिंग आता जायला पोचतो मी तुम्हाला बीचवर पोचतो ना मी तुम्हाला दाखवता सर्व कसं काय वातावरण गौतम गंभीर आहे. टाटा. एक तर आम्ही बिग डॅडीला घराशा तवरे लांबशा आलो इथल्या पण आवरी लांबशा आलो पिलूनी भारी 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 बीच आवरा लांब नाही आणलाय तो हायवे होता म्हणून तो लांबच शिक. आणि इथे येऊन काय भेटला मला उत्तर दे तू. इथे येऊन काय भेटला बीच वर एक तू मार व्हिडिओ इथे येऊन भेटला. इथे येऊन फॉरेनर बघायला भेटली. चला आपला देश मागं गणपती बाप्पा माफ कर यांना सर्वांना. मी माफी मागता मी देवला नेला. अरे बाई कोणती स्कूटी. चालेल आता आपला प्लॅन आपण घरा पोचू आपण बुटा ठेवू बीच बीच वर जरा टाइमपास करू कारण इट स्टील 2 पोचता पोचता आपल्याला 2:30 होते. भांडा भांडा दे 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 भांडा मी देतो. तिच्यावर नंबर बी नाहीये. काय झाला अजून अजून काहीतरी बोलायचं तुला. तू बोल ना काही तुला बोल तू त्याला नडशील तेव्हा तू भाई यावर बघायचं कसं आगलं होते भाई. अरे भाई मी रियालिटी भाई आपली कसं भाई दोन्ही आपले खास बरोबर. तो बोलतो माझ्या स्कूटीवर घेतला तो याला मारील स्कूटीवर. नाही नाही यांचा प्रेम भाई जोडे मला वाढवायला लागेल भाई जोडे कसा भाई मित्र मित्र पाटीलला बसतो ना आम्ही वजनदार आहोत. पाटील मैत्री बघली दोन दुश्मनाची दोस्ती झालेली आहे. भाई कोणी केली मी दोस्ती दिली रिझन किरणदा मजा एक रेस मारू झाला एक रेस झाला पहिले ओव्हरटेक करू. बाबल्या माझा बरोबर पोचलोय आपण जस्ट आपले हॉटेल जवळ हॉटेल. आणि आता प्लॅन जायचा बीचवर पण 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 तर प्लॅन होता ग बीचवर जायचा पण तिकडून आलो फ्रेश वगैरे होता ऑलमोस्ट 2:45 झाला. आणि नंतर काही काही ना झोपले असा मूड वाटला नको चल भाई जरा रेस्टच करू. सो आपण नाही गेलो बाकी काय नाही. आणि बाकी भाई इथून आता पिलूची जी आहे ना हिच्या करामती आम्ही करणार आहोत बसल्या कधी कुठं वाजल्यान 3:12 आणि आम्ही 4 वाजेपर्यंत इथं मस्त गप्पा गोष्टी ऑफ द कॅमेरा करू मस्त प्रकारे. आणि आपल्याकडे स्टील थर्सडे फ्रायडे सॅटर्डे 3 डे आहेत. संडेला तर आपण सकाळी निघणार आहे. सो 3 डेचा प्लॅन ऑलमोस्ट 2 दिवसाचं ते एकदम कन्फर्म आहे. 1 डे ऑफचा उद्याचा ॲक्च्युली काय करायचं काय नाही माहीत नाही तो आता डिस्कस करू आपण. पण तोपर्यंत आपण यो 2nd डेचा ब्लॉग इथे एंड करूया. आणि होपफुली तुम्हाला आवडला असेल. काही गोष्टी शूट
म्हणजे जेवढा पॉसिबल होतं तेवढा करता येतं. ब्लॉगची मुलं काय होतं म्हणजे कधी कधी स्वतःला असं ना प्रॉपर एन्जॉय नाही करतात, नुसतं असं कॅमेरा घेऊन भाई यो शूट तो शूट, पण मजा आती पण आहे त्याची. मला आता होईल आता सवय होते. जा भाई तुम्ही मस्त मस्त कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब नसेल तर करा. भेटू आपण तिसऱ्या दिवसामध्ये, सेकंड दिवसाचा ब्लॉग एंड करता. आणि हां, ज्या स्कूट्या घेतल्या, अजून जी मिनी लूपहोल रूमबद्दल आणि काही साऱ्या गोष्टी होत्या, तर मी एक काम करतो ते सगळ्या गोष्टींना मी आपला जो शेवटचा ब्लॉग बनेल ना 6व्या दिवसाचा त्यामध्ये सांगेन. तोपर्यंत पैसे वाचवायचे कसे, पैसे वाचवायचं कसं सगळं प्रॉपर म्हणजे ना सगळं तुम्हाला समजेल टिप्स. आणि इकडे ना लूपहोल्स आहेत काही गोष्टीमध्ये, कसिनो झाला, स्कूट्यांचा झाला किंवा रूमचा झाला, काही लूपहोल्स आहेत मी सांगेन तुम्हाला एकदम सुंबडीमध्ये. तर भेटू आपण त्या शेवटच्या ब्लॉगमध्ये, मी सर्व एक्सप्लेन करतो. तोपर्यंत सेकंड दिवसाचा ब्लॉग एंड करतात. तर जा भाई लाईक कमेंट शेअर का करायचं ते करा आणि सगळ्यांची घालावं भाई बाप्पी.